नमस्कार. झडपीगुरुजी.com मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. HTMLच्या ऑनलाईन प्रशिक्षण भाग क्रमांक 13 मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये HTML मध्ये टेबल कसे तयार करायचे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. हे आहे बेसिक HTMLचं पेज आहे. आता आपण एकदा प्रिव्ह्यू पाहूया आपण कसं दिसतं हे. फक्त मी या ठिकाणी टायटल लावलेला आहे HTML टेबल्स म्हणून. आता आपल्याला काय करायचं तर टेबल्सची मांडणी करायला शिकायचं आहे आपल्याला. टेबलची मांडणी करत असताना मित्रांनो टेबलचा कोड काय आहे आणि टेबल रो म्हणजे काय आणि या टेबलमध्ये काय काय करता येतं आपल्याला याची माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण टेबल लावत असतो त्यावेळेस टेबलमध्ये रो कॉलम यांचा भर असतो, यांचा समावेश असतो. तर हे रो कॉलम कसे लावावेत याविषयी आपण आता जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी अत्यंत सोप्या पद्धतीने. टेबलचा कोड आहे TABLE. हा झाला टेबल. हा झाला सिंपल टेबल कोड झालेला आहे या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं आहे, या टेबलला ॲट्रिब्यूट्स लावायचे आहेत. आता टेबल झाल्यानंतर याच्यामध्ये आता टेबलमध्ये काय काय येतं ते आपल्याला बघावं लागेल. आपल्याला या टेबलमध्ये काय काय येतं ॲट्रिब्यूट्स टेबलचे आता आपल्याला अलाईन लावावं लागेल. आता टेबल कोणत्या बाजूला दिसला पाहिजे. आता आपण काय करूया, टेबल हा सेंटर घेऊया आपण. हा टेबल झाला अलाइनमेंट सेंटर. आणि या टेबलची बॉर्डर म्हणजे काय, आता या बनवलेल्या टेबलला त्याची बॉर्डरची साईज काय असली पाहिजे तुम्हाला सगळे प्रिव्ह्यू दाखवतो मी. आणि याचे स्टाईल घेऊया आपण टेबल विड्थ समजा WIDTH 100% घेऊ आपण. ओके, हे झालं आपल्या टेबलचं बेसिक ॲट्रिब्यूट्स घेतलेले आहेत आपण. त्यानंतर आपण काय करूया, आता आपण टेबलमध्ये रो आणि कॉलम रो आणि टेबल डॉक्युमेंट्स काय असतात हे बघूया आपण. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही टेबल तयार करता एक्सेलमध्ये, तुम्हाला एक्सेलमध्ये रो आणि कॉलम्स माहिती असतील. या ठिकाणी कॉलम्स ऑटोमॅटिक तयार होतात. फक्त आपल्याला टेबल रो म्हणजे काय आहे आणि टेबल डॉक्युमेंट म्हणजे काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. आपल्याला टेबल रोसाठी आपल्याला TR करावं लागणार आहे. TR हा कोड आहे याचा, टेबल रो. आणि हा टेबल रो काय करू आपण आता इथे क्लोज करू. TR हा झाला आपला एक टेबलचा रो झालेला तयार. उदाहरण म्हणून तुम्हाला एक्सेलची एक फाईल ओपन करूया आपण. हे झालं आपलं टेबलचं रो झालेली आहे. आता या रो मध्ये या ठिकाणी एक आलं पाहिजे, या ठिकाणी एक आलं पाहिजे, या ठिकाणी एक आलं पाहिजे, असं आपल्याला करायचं आहे. इथं आपण काय करूया, आपण सिरियल नंबर, नेम आणि इथं काय करू आपण एज असं टाकूया आपण. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला टेबल ऑटोमॅटिक हा एक्सेलमध्ये तयार झाला पाहिजे आणि तोही बॉर्डर सहित असं आपण तयारी करू. आता आपण सिरियल नेम आणि एज, सिरियल नेम एज. ठीक आहे, आता बघा टेबल रो झालेला आहे. या ठिकाणी आपण काय केलं, हे टेबल रो तयार केला, सिरियल नेम एज. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, टेबल टायटल घ्यायचं आपल्याला. टेबलला काय करायचं आपल्याला हेडिंग्स, याला आपण म्हणू आपण टेबल हेडिंग्स. सिरियल नेम आणि एज ही काय झाली तर ही हेडिंग झालेली याची. मग टेबल हेडिंगसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, टेबल रो मध्ये TH म्हणून टाकावं लागणार, म्हणजे हे कायम राहील टेबल हेडिंग TH. आणि टेबल हेडिंग काय करू आपण ही क्लोज करू या ठिकाणी. ओके, आता टेबल हेडिंग मध्ये इथे काय करू आपण सिरियल टाकूया एक. आता दुसरा टेबल हेडिंग दुसरा आता त्याला कॉपी पेस्ट करतो मी. टेबल हेडिंग दुसरा आपण काय करूया इथं नेम, पुन्हा तिसरा घेऊया आपण घटक टेबल हेडिंगचा एज. ओके, आता मी काय करतो, याला सेव्ह करतो. याला कंट्रोल S केलेला आहे आणि आपण बघूया हा झालेला या ठिकाणी सिरियल नेम आणि एज असं हे टेबल या ठिकाणी आलेलं आहे, तुम्ही बघत आहात. ओके, आता आपल्याला काय करायचं, या टेबलला नाव द्यायचं आहे वरती. या टेबलला जर नाव द्यायचं असेल तुम्हाला तर याच्यासाठी एक कॅप्शन नावाचा एक कोड असतो. हा नेमका जिथं तुमचं टेबलचं पहिलं भाग संपतो, म्हणजे हा इथं क्लोज होतो टेबलचा, पहिला टेबलचा ओपन झालेला, त्याच्या खाली आपण काय करावं लागेल, एक कॅप्शन कोड लिहायचा आपल्याला. CAPTION कॅप्शन काय लिहू आपण,
टेबल एक्झाम्पल म्हणूया आपण. ओके, सेव्ह केलेलं आहे. टेबल एक्झाम्पल म्हणून इथे कॅप्शन सुद्धा आलेलं आहे. मी Ctrl++ करून ब्राउझरची साईज वाढवली आहे. आता याच्यानंतरचा पहा मुद्दा. आता आपल्याला काय करायचं आहे, ही झाली एका रो मध्ये आपण टेबलचे हेडिंग लावलेले. TH म्हणजे काय, तर टेबलचे हेडिंग लावले आहेत. आता आपण काय करूया, आता टेबलचे डॉक्युमेंट्स आपल्याला लावायचे. आता यासाठी काय, TR म्हणजे टेबल रो हा आपण क्लोज करूया. TR पुन्हा विसरून जाऊ नये म्हणून. ओके, आता आपल्याला बघा, आता TD, आता टेबल हाईट आणि टेबल हेडिंग आणि टेबल डॉक्युमेंट्स हे झाले टेबल हेडिंग आणि हे झाले टेबल डॉक्युमेंट्स. हे लक्षात ठेवा. आता यामधला प्रत्येक घटक हा टेबल डॉक्युमेंट आहे आणि हा फक्त टेबल हाईट आहे. ओके, आता आपण इथं पाहूया TD, हा TD क्लोज करू आपण. हा TD कोणाशी असेल, आता सिरियलशी जुळत असेल. पहिला TD हा सिरियलशी असेल म्हणजे इथं काय करू आपण, 1 आणि इथं दुसरा. आता लगेच टेबल डॉक्युमेंट हा इथे झालेला आहे. आता इथे उदाहरण म्हणून तुम्हाला लगेच देतो. हा TD आपण 1 लिहिलेला आहे इथं. ओके, आता आपण काय करू, इथं लगेच दुसरा, इथं नेमच्या ठिकाणी काय करू, तर नेमच्या ठिकाणी आपण देऊ सुनील. ओके, त्यानंतर देऊया आता एज टाका तुमच्या मनावर, 6 इयर्स. ओके, ठीक आहे. आता आपण काय केलं, टेबल रो मध्ये टेबल डॉक्युमेंट सगळे टाकले आणि कोणत्या क्रमाने, सिरियलचा TD आला, टेबल हाईटशी TD जोडलेला आहे टेबल डॉक्युमेंट आणि इथल्या नेमशी हा सुनील जोडलेला आहे नावाचा आणि एजशी हा 6 इयर्स जोडलेला आहे. आता आपण याला काय करूया, रिफ्रेश करू. ओके, दिसतं तुम्हाला हे, म्हणजे सिरियल नंबर 1, नेम सुनील, एज 6 इयर्स. या पद्धतीने तुमचा हा टेबल या ठिकाणी तयार झालेला आहे. आता यासोबत यासारखंच सेम तुम्हाला दुसरा टेबल सुद्धा करता येईल. कॉपी पेस्ट केलेला आहे मी, फक्त आपला वेळ वाचा म्हणून. इथे काय करूया आपण, करूया आणि इथं करूया अनिलचं वय 5 वर्ष. ओके, या ठिकाणी टेबल आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला या टेबलच्या भागामध्ये कॅप्शन म्हणजे काय, टेबलचा कोड कसा लावायचा, टेबल रो म्हणजे काय, टेबल हाईट कशी लावायची आणि टेबल डॉक्युमेंट कुठे कुठे मांडायचे याविषयी तुम्हाला निश्चितच माहिती मिळाली असेल. अधिक व्हिडिओसाठी आपण ZPGuruji.com येथे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.